या विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजी महाराज, ज्या मौलींनी 2 छत्रपती या जगाला दिले ते या जगातील सर्वोत्तम आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, ज्यांच्या जयंतीनिमित्त हा अत्यंत देखणा सोहळा सिंधी रेल्वे या गावामध्ये आयोजित केला। ते माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाचं श्रद्धास्थान विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे वारसदार शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज, जगातील पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, शिवरायांच्या मावळ्यांना अभंगातून प्रेरणा देणारे छत्रपती शिवरायांचे गुरु विश्ववंद्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबा राय, तुकोबांचे अभंग मंबाजी सालोमालो आणि रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर 13 दिवस अखंड परिश्रमाने ज्यांनी सातत्याने लिखाण करून आपल्या समोर 4500 अभंगाचा गाथा ठेवला असे संत श्रेष्ठ जगनाळे महाराज, भारतातील पहिली मुलींची शाळा या देशात स्थापन करणाऱ्या सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख व ज्या ज्या महामानवांनी तुम्हा सर्वांच्या सर्वांगीण उन्नती करता जीवनाचे श्वास वेचले त्या तमाम महामानवांना सर्वप्रथम जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी मानवंदना देऊया। या शिवविचार मंचावर स्थानापन्न असलेल्या या नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा, नगर परिषद सिंधी रेल्वेच्या अध्यक्षा सौ संगीताताई सुनीलराव शेंडे, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुधीर भाऊ गिरे, मराठा सेवा संघ वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री राजाभाऊ वानखेडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश भाऊ विधडे, या विचार मंचावर स्थानापन्न असलेले ज्येष्ठ समाजसेवक सुधीर भाऊ पांगुळ, वंदनाताई डकरे, आशिष भाऊ देवतळे, प्रकाशजी मेंढे, सर्व शिवविचार मंचावरील सन्माननीय महानुभाव, शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती सिंधीचे सर्व माझे धडाडीचे जीवलग बांधव, समोर बसलेले सर्व शिवप्रेमी व उभे असलेले सुद्धा शिवप्रेमी, या सर्वांना मी या ठिकाणी सर्वप्रथम यांचे ऋण व्यक्त करतो। आणि आज आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता व आजचा युवक या विषयावर या बाजार चौकात आयोजित केल्या गेलेल्या या शिवजयंतीच्या देखण्या सोहळ्यात जे आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार मानतो। मित्रांनो, संभाजी ब्रिगेडचा व्याख्याता गावात येण्यापूर्वी किंवा शिवजयंतीचं आयोजन होण्यापूर्वी अपप्रचाराला फार मोठं पेव फुटत असतं। सातत्याने महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात आम्ही रोज सातत्याने जातो। आम्ही आमच्या मनाला नेहमी प्रश्न विचारतो की आम्ही जे काम हाती घेतलेलं आहे, शिवाजी महाराजांना जागतिक दर्जाचे महापुरुष असताना सुद्धा ज्या लोकांनी धर्माची चौकट आणली त्या लोकांच्या विरुद्ध आमचा फार मोठा लढा आम्ही उभा केलेला आहे। आमच्या लढ्यामध्ये जरी मुठभर मावळेच असतील आणि आमच्या विरोधकांची संख्या जर फार मोठी असेल तरी तुम्ही एक गोष्ट मनात मात्र ठासून ठेवा, हजारो कुत्र्यांच्या झुंडीला 5 सिंहाचे छावेच काम कारणीभूत असतात। ते त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे छाव्यांना माहित असतं। शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और बिकने वाले टिकते नहीं शिवाजी महाराज के दरबार में। हा इतिहास आहे आपला, शिवाजी राजांचा इतिहास आम्ही या ठिकाणी सांगायला आलोय। ज्या ज्या वेळी शिवजयंती असते, ज्या ज्या वेळी शिवरायांच्या विचाराचा जागर असतो, त्या त्यावेळी 3% सडकी प्रवृत्ती या शिवकार्याला विरोध करत असते। अरे ही तीच हरामी वृत्ती आहे ज्यांनी 10 ऑक्टोबर 1659 ला प्रतापगडाच्या पायथ्यावर शिवरायांवर हल्ला करण्याची कोणाची ताकद नसताना कृष्ण भास्कर कुलकर्णीच्या रूपाने महाराजांवर पहिला वार केला होता। आरक्षण मिळू नये म्हणून याचिका दाखल करणारे किंवा शिवस्मारक होऊ नये म्हणून याचिका कोर्टात दाखल करणारी जी हरामी औलाद आहे
त्यांची नांगी ठेचण्याकरता संभाजी ब्रिगेडचे छावे आज खेड्या पाड्यात आहेत, सिन्नीमध्ये आहेत. त्या सर्व झुंजार शिलेदारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी हिम्मत केलेली आहे. जवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, जवा वो नहीं होते जो हवा के साथ बहते हैं, जवा वो होते हैं जो हवा का रुख बदलते हैं. ही परिवर्तनाची लाट आणण्याचं काम या सिंधी रेल्वेमध्ये आज या ठिकाणी केलेलं आहे. तरुणांमध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत. मी पुण्यामध्ये परवाला शिवजयंतीला होतो. असे अनेक तरुण पाहिले, हाती मशाल घेऊन पायी 22 किलोमीटर शिवनेरी चढायचं, खाली शिवनेरीवर उतरायचं आणि घरी मशाल घेऊन जाताना 22 किलोमीटर जाणे, 22 किलोमीटर येणे, 45 किलोमीटरचा प्रवास करून छत्रपती शिवरायांना मानवंदना देणारे 22शीतले, 25शीतले, 30शीतले तरुण मी पाहिले. हेच तरुण मी त्याच किल्ल्यावर प्रेयसी सोबत प्रेम प्रकरणामध्ये गुंतलेले सुद्धा पाहिले. हेच तरुण ह्याच वयामध्ये शिवजयंतीचं आयोजन करताना सुद्धा दिसतात आणि ह्याच वयात काही तरुण रक्तच पेटत नाही असे थंडे सुद्धा दिसतात. मग थंड्यापेक्षा गुंडा कधी चांगला असतो असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. सोप्या भाषेत सांगू का, छक्क्यापेक्षा पक्का कधी चांगला ना. अरे ज्याचं साल्याचं रक्त पेटत नाही, जो शिवरायांना मुजरा करू शकत नाही, त्यांनी स्वतःचा DNA एकदा पॅथॉलॉजीत जाऊन चेक करून घ्यावा की तू अवल्यात कोणाची आहेस. हे सांगण्याकरता आम्ही आलो. आम्ही घाबरणार नाही मित्रांनो. सूर्य कधी कुणाच्या तळहाताला झाकत नाही, हिमालय कधी कुणाच्या बापाला वागत नाही. आम्ही संभाजी ब्रिगेडचे छावे खरे आहोत, खरे बोलतो म्हणून कुणाची अडवायची ताकद नाही. ही ताकद आम्हाला शिवछत्रपती बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, जगणारे महाराज तुकोबा राय या महापुरुषांनी प्रदान केलेली आहे. म्हणून सातत्याने आम्ही सिंहेच्या गुफेत जाऊन त्याची आयाळ मोजणारी लोक आहोत. लक्षात घ्या, जे शिवछत्रपतींनी केलं. जगात अनेक राजे झाले, आता दुसऱ्या माईकचं काम नाही. जगात अनेक राजे झाले, शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे झाले, संभाजी महाराजांनंतर अनेक राजे झाले, पण अजूनही कोणी त्यांची जयंती साजरी करत नाही. पैशावाल्या लोकांची जयंती कधी साजरी सिंधीमध्ये होईल का नाही मला माहित नाही. आता धीरूभाई अंबानी मेले, त्यांची जयंती तुम्ही साजरी करता का? धीरूभाई अंबानी जयंती महोत्सव नाही करत ना. आता अदानी जाईल, अंबानी जाईल, विजय मल्ल्या मरेल. विजय मल्ल्या तर 12,000 कोटी रुपये बुडून गेला आपले, त्याची जयंती कधी साजरी करणार आहे का तुम्ही? लता मंगेशकर मेल्यावर त्यांची जयंती होईल का साजरी? नाही होणार. सचिन तेंडुलकर मेल्यावर त्याची जयंती साजरी होणार आहे का? नाही होणार. अमिताभ बच्चन मेल्यावर त्याची जयंती साजरी होणार आहे का? नाही होणार. जयंती कोणाची साजरी होते? ज्यांनी तळागाळातल्या गोरगरिबांसाठी जीवाचं रान करून प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक दगाफटका स्वतःच्या छाताळावर झेलून रयतेचं राज्य निर्माण केलं, अशा महापुरुषांची जयंती साजरी होते. टाटा, बिर्ला, अंबानीची कोणी जयंती साजरी करू शकत नाही, कारण त्यांनी स्वतः करता केलं, शिवाजी राजांनी जनतेकरता केलं, रयतेकरता केलं. म्हणून शिवरायाला कुळवाडी भूषण म्हटलं जातं, रयतेचा राजा म्हटलं जातं, लोककल्याणकारी राजा म्हटलं जातं, आई बहिणीचा राजा म्हटलं जातं. शिवाजी महाराज हे विश्ववंद्य आहे. 10 ऑक्टोबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्यावर ज्यावेळी शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा काढला, त्याच वेळी तीच बातमी 1671 लंडन गॅझेट नावाच्या वृत्तपत्रामध्ये 400 वर्ष अगोदर छापून आली होती. शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांच्या कार्याची दखल लंडन मध्ये घेतल्या गेली. म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असताना जागतिक होते. लक्षात घ्या, शिवरायांवर जे पहिलं काव्य लिहिलं गेलं शिवभारत, हे काव्य सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावापुढे देशाचा उल्लेख आहे. शिवभारत, शिवाजी महाराज हे भारताचे आहेत. हे माझ्या जॅकेटवर जी राजमुद्रा आहे उजव्या भागाला, ती राजमुद्रा प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. विश्वाला वंदन करणारी राजमुद्रा छत्रपती शहाजी राजांनी स्वतःच्या मुलाला दिली होती. शहाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शिवराय हे विश्वाला वंदनीय आहेत, हे भारताला वंदनीय आहेत, हे जगाला वंदनीय आहेत. ते फक्त महाराष्ट्रापुरते नाहीत. त्यांना कोण्या एका धर्माची चौकट बांधून ठेवू नका. शिवाजी महाराजांच्या बाबतीत अनेक गैरसमज पेरले गेलेले आहेत. तुम्हाला सर्वांना जर इतिहास मी विचारला की तुम्ही शिवरायांचा काय इतिहास वाचला, तर राजा शिवछत्रपती पुस्तक आम्हाला 4थ्या वर्गामध्ये अभ्यासाला होतं. त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले, पहिला धडा. दुसरा धडा, शिवरायांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली, अफजल खानाचा वध केला, सुरतवर स्वारी केली आणि शिवराज्याभिषेक झाला. एवढ्या प्रकरणापलीकडे शिवाजी महाराज आम्हाला माहितच नाही. शिवाजी महाराजांचा जो न्यायाचा भाग आहे तो आमच्यापासून लपवला. मित्रांनो, शिवरायांचं पूर्ण आयुष्य हे 50 वर्षाचं आहे. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर राजांचा जन्म आहे.
आणि 3 एप्रिल 1680 ला महाराजांचा मृत्यू रायगडावर झालेला आहे. 50 वर्षाच्या काळामध्ये पूर्वीचे जे 20 वर्ष आहेत 1630 ते 1650 या 20 वर्षामध्ये शिवाजी राजांनी लढाया केल्या. त्या लढाया घोडदळ पायदळ नसताना तळागाळातल्या मावळ्यांना घेऊन एक पायदळ निर्माण केलं. जगात पहिले राजे शिवाजी महाराज आहेत ज्यांनी युद्धामध्ये हत्ती हे साधन वापरलं नाही. अनेक राजे अंबारीवर बसायचे, स्वतः औरंगजेब सुद्धा अंबारीवर बसून हत्तीवर बसून लढाई करायचा. पण हत्तीपेक्षा चपळ चालणारा जर कोणता प्राणी असेल तर तो घोडा आहे. आणि शिवाजी राजांनी जेवढ्या लढाया केल्या त्या प्रत्येक लढाईमध्ये हत्ती हे साधन युद्धासाठी न वापरता घोडा हे साधन वापरलं आणि शत्रूंवर विजय मिळवलेला आहे. मग असे छत्रपती शिवाजी महाराज टॉमस निकल्स आणि हेनरी ऑक्झिंडन नावाचे 2 अधिकारी ज्यावेळी 1674 ला रायगडावर राज्याभिषेकाला आले होते त्यावेळी त्यांनी लिहिलं, छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा घालायला विदेशातली लोक आली. शिवाजी महाराजांना मग आम्ही कसं बंदिस्त केलं? काही भडकाऊ लोक भाषण देतात. कोणी म्हणतं हटाव लुंगी बजाव पुंगी, शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानाचे शत्रू, हिंदू धर्माचे रक्षक. मी जातीनं हिंदू आहे हे अगोदर सांगून देतो, म्हणजे मी गेल्यानंतर माझ्या मागे काही फटाके फोडणारे जे हरामखोर असतात ते माझा अपप्रचार करतात. ते म्हणतात ते हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलते. त्याला म्हणा रे भडव्या, आमच्या समोर येऊन बसून आमचे अभंग खोडून दाखव. आमच्या जेवढे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तुकोबाची गाथा आमच्या पाठ आहे. आमच्या समोरासमोर येऊन बोला, आमच्या समोरासमोरून भिडा. अरे आम्ही हिंदू धर्माचेच आहोत. पण माझे राजे फक्त हिंदू धर्म रक्षक नव्हते. छत्रपती शिवाजी राजांसोबत जो मिर्झा राजे जयसिंगांनी तह केला त्यावेळी औरंगजेबाने पत्रव्यवहार करताना म्हटलं होतं, शिवाजी महाराज तो मुसलमानों का भी राजा है. शिवाजी महाराजांना मुसलमान तेवढे मानायचे, हिंदू तेवढे मानायचे, ख्रिश्चन तेवढे मानायचे. 18 फगट जातीची लोक महाराजांना मुजरा करायची. महाराज जगले पाहिजे. अरे शिवरायांसाठी पहिला जीव देणारा कोण आहे? शिवाजी महाले. ते जातीनं कोण आहेत? नाभिक. नाभिक म्हणजे नावी समाजाचे बांधव. त्या शिवाजी महालेंनी सिद्धी जोहरचा वेढा पडलेला आहे. त्यावेळी त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारे शिवाजी काशीत असतील किंवा प्रतापगडाच्या पायथ्यावर शिवाजी महाले असतील. शिवाजी काशीत सुद्धा नाभिक समाजाचे. कोंडाणा किल्ला घेणारे तानाजी मालुसरे जातीनं कोळी. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक हा जातीनं रामोशी. छत्रपती शिवाजीराजांना 18 फगट जातीच्या लोकांनी साथ दिलेली आहे म्हणून शिवराज्य उभं झालं. एवढंच नाही, शिवरायांचे गुरुचे अभंग बुडवणारे कोण? मंबाजी, सालोमालो, रामेश्वर भट हे 3% भटुकले ज्यांनी छत्रपती शिवरायांचे गुरु तुकोबाराय या तुकारामांचे अभंग ज्यावेळी इंद्रायणीत बुडवले त्यावेळी ते अभंग लिहिताना 13 दिवस कष्ट घेणारे कोण होते? जगनाळे महाराज. कोण्या पाठ्यपुस्तकामध्ये जगनाळे महाराजांवर धडा पाहिला का तुम्ही? तुम्ही बोलत चला. बोलणारी लोक मोदी झालेली आहे, बोलणारी लोक डोनाल्ड ट्रम्प झाली, बोलणारी लोक फिडेल कॅस्ट्रो झाली, बोलणारे लोक जगात गेली. जे जिवंत असतात ते बोलतात, जे जिवंत दिसतात बोलत नाहीत, हसत नाहीत, चालत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत, ते जिवंत असून सुद्धा मुर्दे असतात. हे शिवाजी महाराजांच्या इतिहासातून शिकण्यासारखं आहे. तुम्ही बोललं पाहिजे ना, तुम्ही गुरुगुरा ना. फक्त नाव लिहिण्यापुरतं आहे का? मोडेन पण वाकणार नाही ही आमची जात आहे. अरे आता तुम्ही दुरुस्त झाले पाहिजे. कुठपर्यंत? तुमचे घोट घेणारी लोक कोण आहेत ती ओळखता आली पाहिजे. निगाह सबको होती है लेकिन नजर हर किसी को नहीं होती. आपली चूक काय होते? उमर भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. ती चूक तुम्ही करू नका. तुम्ही बोललं पाहिजे. जगनाळे महाराजांनी जे तुकोबारायांचे अभंग लिहिले त्या जगनाळे महाराजांवर कोण्याही पुस्तकामध्ये एक तरी धडा आहे का? नाही. जगनाळे महाराजांवर नाही. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी राजांच्या राजपुत्राची म्हणजे छत्रपती संभाजी राजांची हत्या झाली 11 मार्च 1689 ला. तेली बांधव या गावामध्ये जास्त प्रमाणात आहे म्हणून तुम्हाला तुमचा इतिहास सुद्धा सांगणं मला महत्वाचं वाटेल. तुम्हाला वाटतं की आमचं स्थान इतिहासामध्ये आहे का नाही? संभाजी ब्रिगेडनी मागील 25 वर्षापासून सातत्यानं हे प्रबोधन केलेलं आहे, जनतेसमोर आणलेलं आहे. कोणाला न घाबरता, कोणाला न भीता. आणि कोणाला घाबरायचं? वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में जोर नहीं, वो क्या चलाएंगे गोली जिनके सीनों में दम नहीं. लड़ते हैं बेजुबानों से कभी मर्दों से लड़कर देखो, खंजर भी तेरी और टुकड़े भी तेरे. 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव 28,000 विरुद्ध 500 लोक लढली होती. हा इतिहास आहे. हा ना करून कसा चालणार आहे? कोणाला घाबरायचं? ही लोक कोणाला मारतात? ही लोक दाभोळकरांना संपवतात, हे पानसरेंना संपवतात, हे कलबुर्गींना संपवतात. दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गींना संपवण्याची भाषा करणारी ही जी 3% हरामी औलाद आहे ते आम्हालाही धमकावतात.
एवढे बहादर आहोत. ते जेव्हा म्हणतात तुमचा दाभोळकर करू, त्यांना आम्ही म्हणतो तू आमचा दाभोळकर करू शकत नाही, कारण आम्ही कृष्णा भास्कर कुलकर्णी करणाऱ्याची औलाद आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, ज्या छत्रपती शिवाजी राजाने कोणाला न घाबरता न जुबानता कोण्याही जातीचा असो, प्रतापराव गुजर जातीनं हिंदू होता. एका शेतकऱ्याच्या मुलीवर त्यांनी बलात्कार केला. स्वतःचे सख्खे मेहुणे सखुजीराजे गायकवाड, बेडवाडीचा किल्ला लढणाऱ्या सावित्रीवर त्यांनी बलात्कार केला. मेहुणा आहे, स्वतःच्या धर्माचा आहे म्हणून मुलायजा नाही, शिवाजी राजांनी त्याचे हातपाय छाटले. त्या छाटताना म्हटलं स्त्री म्हणजे मराठ्याच्या मंदिरातली देवता, तिच्या पदराला हात लावणाऱ्याची गाय कसली. सखुजीचे हातपाय कलम करा, हातपाय छाटण्याचे आदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज. जातीनं हिंदू सखुजी गायकवाड, जातीनं हिंदू असताना राजाचा बाबा गुजर स्वराज्याच्या आडाला लेकीबाईवर हात टाकतोय, हातपाय छाटले. अफजल खान स्वराज्याच्या आडाला जातीला मुसलमान आहे, त्याचाही कोथळा काढला. अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी जातीनं ब्राह्मण आहे, शिवरायांवर तलवार चालून गेला. शिवरायांनी त्याचे सुद्धा हातापायच्या खाडोळ्या करून कुत्र्याला खाऊ घातल्या. ब्राह्मण असो, हिंदू असो का मुसलमान असो, छत्रपती शिवाजी राजांची तलवार ही न्यायासाठी लढली. शिवाजी महाराज हे न्याय देवतेचं प्रतीक आहे, प्रत्येकाचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे ज्यांनी शिवरायांना वंदन केलं ती लोक सुद्धा मोठी झालेली आहे. छत्रपती शिवरायांची समाधी पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुलेंनी शोधली. महात्मा ज्योतिराव फुले शिवाजी महाराजच्या जातीतले होते का? बोला ना तुम्ही. नाही, महात्मा फुले हे माळी होते, शिवाजी महाराज मराठा होते. पण पहिली जयंती माळ्यानं साजरी केलेली आहे या महाराष्ट्राच्या मातीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन 1927 ला महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह करून मनुस्मृतीचं जाहीर दहन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिवाजी महाराजांच्या जातीतले होते का? नाही. भगतसिंग तर शीख आहेत. लाहोर मधून भगतसिंग आले, काँग्रेसचं अधिवेशन होतं महाराष्ट्रामध्ये आणि अधिवेशनाला येण्यापूर्वी भगतसिंग रायगडावर गेले. छत्रपती शिवरायांना वंदन केलं. जे भगतसिंग कोण्या देवाला मानत नव्हते ते भगतसिंग फासावर जाताना मात्र शिवरायांचं नाव घेताना म्हणतात, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन 23 मार्च 1931 ला फासावर जाणारे भगतसिंग जातीनं मराठा नव्हते, ते जातीनं शीख होते. एवढंच नाही, छत्रपती शिवरायांवर पोवाडा पहिल्यांदा लिहिणारे, पहिला पोवाडा महात्मा फुले आणि दुसरा पोवाडा लिहिणारे शाहीर अमर शेख हे जातीनं मुसलमान होते. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व जातीनं वंदन केलेलं आहे. 3% शेटजी भटजी लटजी जर सोडले तर 97% कुणबी तेली माळी साडी मराठा कोष्टी लिंगायत आदिवासी बौद्ध मातांग सगळे 18 पगड जातीचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे तुम्ही मान्य करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे न्यायाचं राज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला सन्मानाचं स्थान दिलेलं आहे. मग त्या शिवरायांना तुम्ही कोण्या धर्मापुरतं ठेवता? हिंदू धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज. कोणी म्हणतं गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना जातीच्या चौकटी आणू नका. इतिहास काय सांगतो ते वाचा. छत्रपती शिवरायांच्या 21 अंगरक्षकापैकी 13 बॉडीगार्ड हे जातीनं मुसलमान होते. शिवरायांचा तोफखाना प्रमुख दर्या सारंग नावाचा मुसलमान, शिवरायांचा पहिला फोटो काढणारा मीर मोहम्मद मुसलमान, शिवरायांचा आरमार प्रमुख सिद्दी इब्राहिम मुसलमान, शिवरायांचा पहिला सरनौबत नूर खान बेग मुसलमान, अफजल खान आल्याची खबर देणारा मुस्तमे जमान मुसलमान, शिवरायांना वाघनख भरून देणारा रुस्तमे जमान मुसलमान, शिवरायांचे वकील काझी हैदर मुसलमान, 750 पठाणचे विजापूरून आले ते सर्व मुसलमान. छत्रपती शिवाजी राजांचे दुसरे गुरु सूफी संत याकुब बाबा मुसलमान, शिवरायांचे तिसरे गुरु पाटगावचे मौनी बाबा मुसलमान. छत्रपती शिवाजी राजांना कुराणाची प्रत कधी सापडली तर महाराज सन्मानानं डोक्याला लावून मुसलमानांकडे द्यायचे. शिवाजी राजांनी रायगडावर जगदीश्वराचं मंदिर बांधलं, पण बाजूला मुसलमानांना नमाज अदा करायला ईदगाह बांधली. छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यात जे 750 पठाण आले ते सर्व मुसलमान. छत्रपती शिवाजी राजांवर हल्ला कोण्या मुसलमानानं केला नाही. एवढंच नाही तर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या शाळेला पहिल्यांदा जागा देणारे उस्मान शेख मुसलमान, त्यांची बहीण त्यांच्या पत्नीसोबत अध्यापनाचं कार्य करायचे त्या फातिमा बी शेख मुसलमान. बाबासाहेबांना 1927 ला महाड चौदार तळ्याच्या वेळी जागा देणारे हे सुद्धा मुसलमान. दिया ताजमहल जिसने हिंद को वो शख्स मुसलमान ही था, यूं ही नहीं लहराता तिरंगा तामीर किया जिसने लाल किला वो शख्स मुसलमान ही था. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा. लिखा जिसने तराने वतन वो मोहम्मद इकबाल मुसलमान ही था. दमदमे में दम नहीं अब खैर मांगो जान की, ऐ जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की तब गाजियों में बू रहेगी जब तक
की मान की, तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की कहने वाला बहादुर शाह जफर मुसलमान ही था। लड़ा अंग्रेजों के खिलाफ सबसे पहले और दी अपनी जान की शहादत वो टीपू सुल्तान मुसलमान ही था। जिस दिन आजाद हुआ मेरा देश, मेरा मुल्क, मेरा वतन, दिन जुम्मे का महीना रमजान का था, हे सांगण्यावर धाडस आम्ही केलं। आता मुसलमानाबद्दल चांगलं बोललं का काही लोकांचा मूळव्याध जागी होती, म्हणते अरे मुसलमानाच्या बद्दल हे चांगलं बोलते का रे? अरे शिवाजी राजाचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून कोणी मुसलमान पुढे नव्हता आला. माझ्या राजाला शेवट, बरं हे जे मी बोललो हे माझ्या जवळचं नाही बरं, बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनं पुस्तक लिहिलेलं आहे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. त्या पुस्तकाचं नाव आहे दगलबाज शिवाजी. त्या पुस्तकात मुसलमान लोकांच्या धर्मग्रंथाचा, कुराणाचा आदर छत्रपती शिवाजी महाराज करत होते हे बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी लिहिलं. पुस्तकाचं नाव दगलबाज शिवाजी, पान क्रमांक 29. माझ्या जवळचं नाही, मी माझ्या जवळचं काही सांगणार नाही. मी पुरावा घेऊन बोलत असतो, विदाऊट पुरावा बोलत नाही. कारण जे बोलायचं ते रोखोक बोलायचं ना. आपण काय हिजड्याची औलाद आहे का? अरे आपला बाप सिंह आहे, तर सिंहाच्या पोटी कोण जन्माला येतो? कुत्रा, छावा. सिंहाच्या पोटी कोण जन्माला येतो? छावा. तुमचे आमचे बाप सिंह आहेत, एका दाण्याचे 1000 दाणे पैदा करतात वावरात, बरोबर? मग ते सिंह आहेत का नाही? जर त्यांनी शेती पेरणं सोडून दिली तर उद्या आत्महत्या कोण करत? टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी हे फाशी घेऊन मरतील. आपण कशाला आत्महत्या करायची? आता शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणू नये. तसे सिंधीचे शेतकरी चांगले आहेत, ते काही आणणार नाहीत विचार. पण आपल्यासोबत कोणी नाही भाऊ, कोणीच नाही. शासन आपल्यासोबत नाही, विरोधी पक्ष आपल्यासोबत नाही, मीडिया आपल्यासोबत नाही. पत्रकार बांधव म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया, इथं पत्रकार बांधव असतील तर त्यांना मुजरा आहे माझा. पण टीव्हीवर कधी शेतकरी कोण्या झाडाला आत्महत्या करतो हे झाड पाहिलं का तुम्ही? पण आर्ची आणि परश्या ज्या झाडावर बसले होते ते झाड दाखवलं का नाही टीव्हीनं? या झाडावर बसून आर्ची आणि परश्या गाणं गात होते, ते झाड आता तुटण्याच्या मार्गावर. असे रडत होते जसा त्याचा बाप मरून राहिला. अरे शेतकरी आत्महत्या करतो ह्याबद्दल काही आहे का? 65,000 शेतकऱ्याने आत्महत्या केली, ते कधी दाखवत नाही. शेतकऱ्याचे टोमॅटो 1 पैसा किलो, 30 रुपये कॅरेटचा भाव आणि 20 रुपयाचे टोमॅटो. शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध रस्त्यावर टाकलं. ऊस उत्पादक शेतकरी त्याचा अहवाल दिला. इकडे कापूस उत्पादक शेतकरी, तूर उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, इकडून तिकडून बिचारा काहीतरी पैसे गोळा करून आणतो, बँकेत जातो. मध्यवर्ती बँका ज्या आहेत, प्रायव्हेट बँका, त्याला शेवटची घरघर लागली, ती आता खाली टाकल्यासारखे झालेले आहेत. त्यांच्याकडे काही कोणी जात नाही. आता नॅशनलाइज बँकेमध्ये आपण जातो तर बँक म्हणते तुमच्याकडे इतकं क्रॉप लोन आहे, हे मायनस करून कॅशलेस व्यवहार करा, तुमच्याकडे एवढे पैसे शिल्लक आहे. तरी शेतकरी बोलायला तयार नाही. इकडे शेतकरी मरतो, झाडाला आत्महत्या करतो. तिकडे शेतकऱ्याची पोरं देशासाठी मरतात. देशासाठी मरणारी जमात कोणती आहे? जे शूरवीर आहेत ती लोक देशासाठी मरतात, त्यांच्या बटालियन आहेत. मराठा रेजिमेंट, कुणब्याचे मराठ्याचे पोरं ज्या रेजिमेंट मध्ये मरतात म्हणून त्या रेजिमेंटचं नाव मराठा रेजिमेंट, शीख रेजिमेंट, जाट रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, महार रेजिमेंट. भटजी रेजिमेंट दाखवा, 1 लाखाचं बक्षीस मिळवा. आहे का? तुपाचा शिरा खाणाऱ्याची औलाद मरते का तिकडे? हे तर टिंगल करते हरामखोर. तो आमदार प्रशांत परिचारक, ते काल भुंकलं. शेतकरी जो जवान शहीद होतो या देशाकरता मरतो, या देशासाठी 24 तास डोळ्यात तेल घालून लढणारा पोलीस असेल, या देशासाठी 24 तास सीमारेषेवर मरणारा आमचा तुमचा सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोर असेल फौजी, त्याबद्दल अनुद्गार काढले प्रशांत परिचारक नावाच्या आमदारांनी. काय म्हणतो? 8 महिने फौजी जर सीमारेषेवर असतो तर त्याला मुलं कशी होतात? इतक्या खालच्या भाषेत जर तो बोलत असेल, शिवाजी महाराज असते तर त्याची जीभ छाटून त्याचे हातपाय कलम करून त्याचा रायगडावरून टकमक टोकावून कडेलोट केला असता. हे शिवचरित्र आहे. देशासाठी मरणारे शिवरायांच्या काळात सुद्धा होते, पण शिवरायांनी त्यांच्या परिवारावर कधी उपासमारीची पारी येऊ दिली नाही. म्हणून लोक म्हणायची राज, अरे तुम्ही नका जाऊ, या जातो कोणाला घ्यायला, लाख मेले तर चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून बेल भंडार उधळत गेले. तानाजी मालुसरे गेले पण परत नाही आले स्वराज्यात, परत आले नाही. शिवाजी राजांसाठी गेले, जिवाजी महाला गेले, तानाजी मालुसरे गेले, शिवाजी काशीत गेले. विशाळगडाकडे महाराज तुम्ही जा, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे महाराज. शिवाजी राजांसोबत लढणारी लोक सोल्जर, औरंगजेबासोबत लढणारी लोक सॅलरी सोल्जर, पगार दे, जिंकला काय हरला काय आम्हाला देणं घेणं नाही. शिवरायांसोबत लढणारी सोल्जर, देश जगला पाहिजे. जी लोक देशासाठी शहीद व्हायची त्यांच्या घरी शिवराय जायचे. सरसेनापती प्रतापराव गुजर
स्वराज्याचे सरसेनापती बहिलोल खानाला जिवंत सोडलं. राजे चिडले होते त्यांच्यावर. बहिलोल म्हणजे सापाची जात. प्रतापराव फितुरीच गाय नाही. बहिलोलला पकडून आणल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. प्रतापराव गुजर नावाचे सेनापती महाराजांचे बाल सवंगडी आहे. अरे राज्याभिषेकाचा सोहळा 2 दिवसावर येऊन ठेपलाय आणि अशा वेळी प्रतापराव गुजरांना शिवाजी राजांनी बहिलोल खानाला धुंडाला पाठवलं. बहिलोल खानाला सोडल्याची चूक प्रतापरावाच्या लक्षात आली. 7 मराठे नेसरीच्या खिंडीमध्ये गेले. बहिलोल खान पकडला आणि त्याला सपासप कापलं. स्वतःही तिथं शहीद झाले. शिवरायांना खबर गेली. महाराज रडले. दुसऱ्या दिवशी परत त्या शहीदाच्या घरी शिवाजी महाराज जातात. पाहतात त्याच्या पत्नीकडे, त्याची एकुलती एक मुलगीकडे, त्याची बायको रडत असते. महाराज तिथं जातात. म्हणतात ताई प्रतापराव स्वराज्याच्या कामी आले. हे फार चांगलं झालं, पण तुम्ही दुःख करू नका ताई. शिवाजी राजासारखा भाऊ तुमच्या सोबत आहे. प्रतापरावाच्या बलिदानाला वाया जाऊ देणार नाही. तुम्ही काळजी करू नका. प्रतापरावांची पत्नी काय म्हणते? शिवबा माझे पती स्वराज्याच्या कामी आले याचं दुःख मला नाही, पण माझे पती गेल्यानंतर माझी एकुलती एक मुलगी जानकी हिचं काय होईल याकरता मी रडती आहे. शिवरायांनी जात नाही पाहिली. त्यावेळी सांगितलं ताई अरे तुझ्या मुलीला मी सून म्हणून स्वीकार करतो. सरदाराच्या मुलीला जातीचे नसताना त्यांची मुलगी जानकी हिला सून म्हणून राजारामाशी लग्न लावून देणारे छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून शिवाजी राजांसाठी लोक लढायची. त्या काळात छत्रपती मावळ्यांच्या घरी जातात आणि विचारपूस करतात. असाच एक मावळा रामजी पांगेरा त्याचं नाव. 80 वर्षाचा म्हातारा, त्याचा बाप मारुती पांगेरा. हा रामजी स्वराज्याच्या कामी आला वयाच्या 24व्या वर्षी. शिवाजी महाराज एकदा जात असताना कुणीतरी समोर खबर घेऊन गेली मारुतीच्या झोपडीमध्ये. मारुतीराव महाराज येत आहेत. त्याला काही सूचना, छत्रपती आपल्या घरी येत आहेत. अरे कशा करता? आपला मुलगा स्वराज्याच्या कामी आला, छत्रपती आपल्या घरी येत आहेत. म्हातारा 80 वर्षाचा बाप, त्याला काही सूचना. अरे कुठे बसू माझ्या राजाला? अरे माझ्या झोपडीत येतोय, माझ्या गरीबाच्या घरी येतोय. आता काय खाऊ घालू, कुठं ठेव? अरे ज्यावेळी पहिल्यांदा त्यांचे सेनापती गेले, त्या सेनापतीला तो मारुती पांगेरा 80 वर्षाचा म्हातारा म्हणायला लागला, अरे राजा येते ती मला पहिले खबर का दिली नाही? अरे म्या काही ना काही व्यवस्था तजवीज करून ठेवली असती की. त्यावेळी तो म्हणाला राजा काही मागणार नाही. राजा तुमच्या भेटीला येतात बाबा, राजा काही मागणार नाही. आणि त्यावेळी शिवाजी महाराज तिथे आले. पाहतात त्याला कुठं बसवावं शिवाजी राजाला. मारुती पांगेरा 80 वर्षाचं वय, 24 वर्षाचा जवान मुलगा गेला देशाकरता. त्याचे नाव रामजी. अरे त्या रामजीला भेटण्याकरता शिवाजी महाराज रामजीच्या बापाला भेटण्याकरता त्या झोपडीत आले. त्यांनी एक कांबळं टाकलं. शिवाजी महाराज तिथं बसले. शिवाजी महाराज त्यांच्या पायावर डोकं ठेवून म्हणतात बाबा रामजी स्वराज्याच्या कामी आले. स्वराज्यामध्ये रामजीचं फार मोठं योगदान आहे बाबा. अरे तुम्हाला काय हवंय फक्त सांगा. 1 लाख होन घेऊन शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले होते. त्या काळातला होन म्हणजे 6 रुपयाचा. आजची 6 लाख रुपये किंमत. शिवाजी महाराज 1 लाख होनाच्या सुवर्ण मुद्रा घेऊन त्या मारुती पांगेऱ्याकडे गेलेले आहेत. त्या मारुतीला म्हणतात बाबा हे पैसे घ्या, काहीतरी शेती घ्या आणि दुसऱ्या मुलाला सुद्धा उदरनिर्वाहाचं साधन मी देतोय, पण रामजीचं बलिदान वाया जाणार नाही. त्यावेळी तो म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. तू काय बोलले रामजी? मारुती पांगेरा काय बोलले? राज 1 लाखात विकत घेता होय रे मावळ्याचं इमा? राज हा मावळा फिटणारा नाही. राज मला काही नगे, माझं पोर स्वराज्याच्या कामी आलं हे माझ्यासाठी लई भाग्य आहे. आणि द्यायचंच असलं ना राज तर एक कर राजा. काय हे माझा दुसरा पोरगा आहे बघ 16 वर्षाचा, त्याचं नाव रुपाजी. यालाही घेऊन जा. अरे हाही जर स्वराज्याच्या कामी आला तर या म्हाताऱ्याची कूस धन्य होईल. शिवाजी राजासाठी जीव देणारी लोक शिवाजी राजांनी निर्माण केली ही लोक. महाराज हे सरदाराच्या पोटी जन्माला आले. खासदाराच्या पोटी आमदार जर जन्माला आला तर त्यामध्ये फार मोठं गैर नाही, पण शेतकरी घरात जर एखादा आमदार खासदार झाला तर ते एक चमत्कारिक घटना आहे. शिवरायांचे वडील सरदार आहेत, शिवाजी महाराज राजे झाले. 5 मावळ्यांना घेऊन तोरणा घेतला. त्यावेळी औरंगजेब हसला होता दिल्लीला, ये कुछ कर सकते हैं मराठे. आणि 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचा राज्याभिषेक औरंगजेबाच्या छाताडावर लाल घालून हात तंजावर तात पेशावर अवघा मुलूक आपला मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. 12 मावळामध्ये, सर्व आशिया खंडामध्ये, सर्व जगामध्ये एकच नारा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून सर्व मावळ्यांनी माझ्या राजाला मुजरा घातला. हे छत्रपती शिवाजी महाराज, हे शिवाजी राजे आहेत. आज जो देशासाठी शहीद होतो त्याच्याबद्दल प्रशांत परिचारक नावाचा हरामखोर आमदार अशी खालच्या दर्जाची भाषा करते. असे भडवे भर चौकात तुडवले पाहिजे. जे पोलिसांना, जे या फौजी लोकांना अशा खालच्या पातळीवर बोलतात यांचे हातपाय कलम केले पाहिजे. पण आम्हाला कायद्याच्या काही मर्यादा आहे.